हॅलो एव्हरीवन, विद्यार्थी मित्रांनो, आपणाला पुढचे MCQ सॉल्व करायचे आहे. बघा, आपण या अगोदरच्या लेक्चरमध्ये 35 पर्यंतचे MCQ सॉल्व केलेले आहे. 36 नंबरचा काय आहे बघा. विच रिलेशन इज रॉंग, रिलेशन कुठलं चुकीचं आहे ते उत्तर आपलं बरोबर असणार आहे. लक्षात येते का बघा. 1 कॅलरी इक्वल टू 4.18 जूल करेक्ट आहे. बघा, हीट एनर्जीचे 2 युनिट्स आहेत. एक आहे ते मेकॅनिकल युनिट म्हणून आहे, दुसरं आहे ते हीट युनिट म्हणून आहे. हीट युनिटमध्ये कॅलरीज किलो कॅलरीज असं आहे, तर मेकॅनिकल युनिटमध्ये जूल अर्ग असं आहे. आणि यांना कन्व्हर्ट करणारा जो फॅक्टर आहे त्याला मेकॅनिकल इक्विव्हॅलंट ऑफ हीट असं म्हटलेलं आहे, जे असं म्हटलेलं आहे. आणि या जे ची व्हॅल्यू 4.18 जूल पर कॅलरी असं येणार आहे. जर आपण किलो कॅलरीचा विचार केला तर 4180 जूल पर किलो कॅलरी असं येणार आहे. 80 बघा, 4180 जूल पर किलो कॅलरी, म्हणजे हे रिलेशन बरोबरच आहे. दुसरं बघा, 1 एंगस्ट्रॉम इक्वल टू 10⁻⁻10 मीटर बरोबरच आहे. तिसरं बघा, 1 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट इक्वल टू 1.6 इंटू 10⁻13 जूल असं दिलेलं आहे. बरोबरच आहे. मेगा म्हणजे 10⁻6 असं आहे. इलेक्ट्रॉन होलचं कन्व्हर्शन 1.6 इंटू 10⁻19 आणि ते 6 म्हणजे -13 हे बरोबर आहे. आणि आता बघा, 1 न्यूटन इक्वल टू 10⁻5 डाईन्स असं दिलेलं आहे. हे चुकीचं आहे. मात्र उत्तर बरोबर आहे, कारण इथं प्लस पॉवर पाहिजे तर हे बरोबर येणार. मायनस पॉवर आहे म्हणजे हे रिलेशन चुकीचं आहे, मात्र हे उत्तर आपलं बरोबर आहे. नेक्स्ट मला काय सांगितलेलं आहे. मॅच लिस्ट फर्स्ट अँड लिस्ट सेकंड अँड सिलेक्ट द करेक्ट आन्सर बाय युजिंग द कोड्स गिवन बिलो द लिस्ट. लिस्ट 1 ला काय सांगितले बघा. डिस्टन्स बिटवीन अर्थ अँड स्टार्स. दुसरा आहे इंटर ॲटॉमिक डिस्टन्स इन सॉलिड. तिसरं C आहे साइज ऑफ द न्यूक्लियस. आणि चौथा आहे D वेवलेंथ ऑफ इन्फ्रारेड लेसर. आणि बी लिस्ट मध्ये काय सांगितलं बघा. एक आहे पहिला मायक्रॉन, नंबर 2 आहे अँगस्ट्रॉम, नंबर 3 आहे लाईट इयर्स, नंबर 4 आहे फर्मी. म्हणजे ABCD लिस्ट ए मधले जे आहेत त्याला करस्पॉन्डिंग उत्तर जे आहेत ते आपल्याला इथं मॅच करायचे आहे. डिस्टन्स बिटवीन अर्थ अँड स्टार हे आपण लाईट इयर मध्ये मोजणार आहे. म्हणजे पहिल्याला आपणाला 3 ए ला 3 मिळायला पाहिजे, ते आपल्याला बघा बी आणि डी मध्ये मिळतंय. त्यातलं आता एक ठरवायचं आहे. इंटर ॲटॉमिक डिस्टन्स हे अँगस्ट्रॉम मध्ये आहे, म्हणजे आपल्याला बी ला 2 मिळणार आहे. उत्तर आपल्याला मिळालं बघा बी असं. तिसरं बघा, साइज ऑफ न्यूक्लियस फर्मी असायला पाहिजे. C ला 4 बरोबर आहे, उत्तर बी बरोबर आहे. आणि डी वेवलेंथ आहे ती मायक्रॉन मध्ये, D ला 1 बरोबर आहे, म्हणजे बी आन्सर करेक्ट आहे. नेक्स्ट बघा, इन CGS सिस्टीम द मॅग्निट्यूड ऑफ फोर्स इज 100 टाइम्स. In another system where the fundamental physical quantities are kilogram, meter and minute, the magnitude of force is. 2 सिस्टीम दिलेल्या आहेत. आपल्याला N1 U1 इक्वल टू N2 U2 असं लिहिता येते. आपल्याला 2 सिस्टीम दिलेल्या आहेत. N1 U1 इक्वल टू N2 U2 असं लिहिता येणार आहे. N2 इक्वल टू N1 काय लिहिताय बघा. M1 by M2 L1 by L2 इथं काय येणार आहे T2 by T1 रेस टू 2. पॉवर जर बघितलं डायमेन्शन प्रमाणे M1 L1 T -2 आहे
आपण इथं उलट केल्यामुळे ते +2 लिहिता येणार आहे. N2 इक्वल टू 100. पहिली सिस्टीम जे आहे ते काय दिले, CGS आहे. म्हणजे काय लिहिता येईल बघा आपल्याला या ठिकाणी सेंटीमीटर, इथं लिहिता येईल आपल्याला ग्रॅम, किलोग्रॅम, सेंटीमीटर, इथं लिहिता येईल मीटर. आणि पहिल्या सिस्टीम मध्ये टाइम सेकंड मध्ये, दुसऱ्या सिस्टीम मध्ये मिनिट आहे. त्याचं कन्व्हर्शन करता येईल आपल्याला 60 सेकंड बाय सेकंड ⁻²2 कॅन्सल होईल. N2 इक्वल 100. ग्रॅम किलोग्रॅमचं काय होणार आहे बघा 10⁻³ 10⁻², आणि याचं काय येणार आहे 3600 स्क्वेअर केला की N2 इक्वल काय येणार बघा, हे 3 आणि हे 2 5, 3.6 इंटू 10⁻5 -5, म्हणजे N2 इक्वल टू आपल्याला मिळेल 3.6 असं मिळणार आहे बघा. पर्याय तुम्हाला दिलेला आहे C. नेक्स्ट बघा, कॅन्डेला इज द युनिट ऑफ, तुमचं वाचन व्यवस्थित असेल तर डायरेक्ट उत्तर लिहिताय ल्युमिनस इंटेन्सिटी. नेक्स्ट बघा पुढचं, नंबर ऑफ बेस SI युनिट्स इज 7 युनिट्स आहे. 2 सप्लिमेंटरी इथं काउंट करत नाही आपण. नेक्स्ट, डायमेन्शनल फॉर्म्युला M1 L2 T-3 कुणाचा आहे. M1 L2 T-3, M1 L2 T-3 हा फॉर्म्युला कुणाचा आहे. फोर्स 1 1 -2 आहे. पॉवर म्हणजे एनर्जी अपॉन टाइम किंवा वर्क अपॉन टाइम. म्हणजे पॉवरच्या बाबतीमध्ये काय M1 L2 T-2 अपॉन T1 वरती आला की -3 म्हणजे पॉवरचा आहे. हे डायमेन्शन कशाचं आहे, पॉवरचं आहे. एनर्जीचा M1 L2 T-2 असं आहे. वर्कचं सुद्धा M1 L2 T-2 असं आहे. म्हणजे हे करेक्ट आन्सर B असं येणार आहे. नेक्स्ट बघा, डायमेन्शन्स ऑफ कॅलरी आर. कॅलरी म्हणजे एनर्जीचं युनिट आहे. एनर्जीचे डायमेन्शन M1 L2 T-2 म्हणजे A करेक्ट आहे. द डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर RMS म्हणजे रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी इज, कुठली व्हेलॉसिटी असू द्या, RMS व्हेलॉसिटी म्हणजे व्हेलॉसिटीचे डायमेन्शन M0 L1 T-1 म्हणजे करेक्ट आन्सर A. नेक्स्ट बघा 44 नंबर, विच ऑफ द फॉलोइंग इज डायमेन्शनली करेक्ट. खाली दिलेला डायमेन्शनली करेक्ट कुठला आहे. प्रेशर इक्वल टू एनर्जी पर युनिट एरिया. व्हेरीफाय करूया आपण. प्रेशर इक्वल टू एनर्जी अपॉन एरिया. प्रेशरचं डायमेन्शन बघा फोर्स अपॉन एरिया आहे. इक्वेशन आहे फोर्स अपॉन एरिया. हे एनर्जी फोर्स काय सारखं नाही म्हणजे पहिलं चुकीचं आहे. दुसरं आहे बघा प्रेशर इक्वल टू एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम. दुसरं रिलेशन दिलेलं आहे एनर्जी अपॉन व्हॉल्यूम. आता बघा व्हॉल्यूम म्हणजे काय येणार, व्हॉल्यूमला एरिया इंटू लेंथ असं लिहिता आहे. एनर्जी अपॉन एरिया इंटू लेंथ असं लिहिता येणार आहे. आणि एनर्जी अपॉन लेंथ म्हणजे काय लिहिता येणार बघा, त्याचं डायमेन्शन म्हणजे आपल्याला फोर्स सारखं मिळणार आहे. बघा येते का बघा आपल्याला फोर्स. प्रेशरचं डायमेन्शन आपल्याकडे आहे M1 L-1 T-2. प्रेशर म्हणजे फोर्स अपॉन एरिया. फोर्स डायमेन्शन M1 L1 T-2 डिवायडेड बाय L2 म्हणजे हे मायनस होईल. आता एनर्जी आणि अपॉन एरिया इंटू लेंथ याचं डायमेन्शन येते का बघा. एनर्जी बघा M1 L2 T-2 डिवायडेड बाय डायरेक्ट व्हॉल्यूमचं डायमेन्शन लिहिलं चालेल L3 आलं का बघा बरोबर. हा 3 वरती आला की 2 -3 म्हणजे -1 म्हणजे हे दोन्ही सारखे आहे. म्हणजे दुसरं उत्तर आहे ते बरोबर आहे. बाकीचे आपल्याला काही चेक करायची गरज नाही. फोर्स पर युनिट व्हॉल्यूम येऊ शकणार नाही.
मोमेंटम पर इंटू व्हॉल्यूम पर टाइम येऊ शकणार नाही, कारण मोमेंटम पर टाइम म्हणजे फोर्सच आहे. नेक्स्ट बघा काय सांगितलेलं आहे. The equation of a wave is given by y equal to a sin omega bracket मध्ये दिलेला x upon v minus k, where omega is the angular velocity and v is the linear velocity. The dimension of k is. तुम्हाला एक इक्वेशन दिलेलं आहे y equal to a sin omega काय लिहिता येईल बघा x upon v minus k. ओमेगा म्हणजे अँग्युलर वेलॉसिटी, व्ही म्हणजे लिनियर वेलॉसिटी, के चं डायमेन्शन काय असेल. ओमेगानं मल्टिप्लाय करणार आपण साइन ओमेगा एक्स बाय व्ही मायनस ओमेगा के. आता बघा साइन ऑफ थीटा म्हणजे हा नंबर असणार आहे. नंबर म्हणजे इथं या दोघांची काय असणार आहे बघा वजाबाकी, म्हणजे थीटाला काय डायमेन्शन नाही, अँगलला डायमेन्शन नाही. बघा अँगल म्हणजे आर्क अपॉन रेडियस आहे. आर्क समजा यस असेल अपॉन आर असेल तर यस म्हणजे डिस्टन्स, आर म्हणजे डिस्टन्स, म्हणजे अँगलचे डायमेन्शन आहेत ते काय बघा m0 l0 t0. म्हणजे हा अँगल आहे, वजाबाकी केली म्हणजे या दोघांचं डायमेन्शन सारखं आहे, म्हणजे अँगल सारखं आहे. म्हणजे आपल्याला काय लिहिता येईल बघा थीटा इक्वल टू ओमेगा के असं लिहिता येईल. आणि केचं डायमेन्शन विचारलेलं आहे तुम्हाला. बघा पुन्हा एकदा काय सांगितलेलं आहे केचं डायमेन्शन थीटा अपॉन ओमेगा. ओमेगा म्हणजे अँग्युलर वेलॉसिटी, त्याला आपल्याला 2 पाय अपॉन टी असं लिहिता येईल. हा टी वरती जाणार आहे, टी म्हणजे पिरियॉडिक टाइम. एका रोटेशन मध्ये पार्टिकल किंवा बॉडी 2 पाय एवढा अँगल जाणार आणि त्याच्यासाठी लागणारा वेळ म्हणजे पिरियॉडिक टाइम, तो टी असा आहे. हा अँगल आहे, हा अँगल आहे, कॅन्सल होणार. केचं डायमेन्शन म्हणजे टाइमचं डायमेन्शन म्हणजे t1 असं येणार आहे, t1 असं येणार आहे. नेक्स्ट बघा डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ वेलॉसिटी ऑफ साऊंड इज. कुठल्याही वेलॉसिटीचं डायमेन्शन सारखंच आहे. आरएमएस वेलॉसिटी असेल, साऊंडची वेलॉसिटी असेल, गॅसची वेलॉसिटी असेल. काय येणार फॉर्म्युला डिस्टन्स अपॉन टाइम म्हणजे m0 l1 t-1 म्हणजे करेक्ट आन्सर बघा सी असा आहे. नेक्स्ट बघा 47 नंबर m1 l1 t-1 रिप्रेझेंट द डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ. कुणाचा आहे त्यांनी पॉवर दिली नाही. m l t-1 हा कुणाचा डायमेन्शनल फॉर्म्युला असं विचारलेलं आहे. m ची पॉवर दिली नाही म्हणजे 1 आहे, l ची सुद्धा 1 आहे. आणि आता बघा पॉवर, पॉवर म्हणजे वर्क अपॉन टाइम. वर्कचं डायमेन्शन काय, वर्क म्हणजे एनर्जी. काय येणार डायमेन्शन बघा m1 l2 t-2 अपॉन टाइम t1 म्हणजे -3, म्हणजे हे असू शकत नाही. दुसरं बघा मोमेंटम. मोमेंटम म्हणजे मास इंटू वेलॉसिटी आहे. बघा बरोबर येतं मास आणि वेलॉसिटीचं डायमेन्शन. मास डायमेन्शन m1, वेलॉसिटीचं l1 t-1 म्हणजे हे करेक्ट आहे मोमेंटमचं. फोर्स आपल्याला काही डायमेन्शन पार्ट असायलाच पाहिजे m1 l1 t-2. आणि कपल म्हणजे हा फोर्स आहे. कपल म्हणजे मुवमेंट ऑफ फोर्स किंवा मुवमेंट ऑफ कपल. दोन इक्वल आणि अपोजिट फोर्सेस एकाच बॉडीवरती ऍक्ट होत असतील तर बॉडी आणि वेगवेगळ्या पॉइंटला ऍक्ट होणार आहेत, त्यावेळेला बॉडी गोल फिरणार. त्या दोन फोर्सेसला कपल असं म्हणायचं आहे. द एबिलिटी ऑफ कपल टू प्रोड्यूस रोटेशनल मोशन त्याला मुवमेंट ऑफ कपल असं म्हटलेलं आहे. नेक्स्ट बघा डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ हीट एनर्जी. जसं कुठल्याही वेलॉसिटीला डायमेन्शन बदलत नाही तसं कुठल्याही एनर्जीला डायमेन्शन बदलत नाही.
म्हणजे काय M1 L2 T मायनस एनर्जीचं हीट एनर्जीचं डायमेन्शन ए करेक्ट आहे. नेक्स्ट बघा which of the following quantities has the same dimension as that of energy. एनर्जी सारखं डायमेन्शन कोणाचं आहे? पॉवर नाही, एनर्जी पर टाइम असं म्हटलेलं आहे. फोर्स नाही, मोमेंटम नाही, वर्क म्हणजेच पॉवर. दोघांचं डायमेन्शन सारखंच आहे जे डी करेक्ट आहे. डायमेन्शन्स ऑफ फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय बघा इट इज दी रिसिप्रोकल ऑफ पिरियडिक टाइम असं म्हटलेलं आहे. दोघे एकमेकाच्या उलट आहेत. एका सेकंदामध्ये जेवढ्या व्हायब्रेशन्स होणार आहेत, ऑसोलेशन्स होणार आहेत, सायकल्स पूर्ण होणार आहेत त्या नंबरला फ्रिक्वेन्सी असं म्हटलेलं आहे. n इक्वल टू 1/t असं म्हणणार. डायमेन्शन ऑफ n घ्यायचं असेल तर आपल्याला हा टी वरती आणायला पाहिजे म्हणजे t⁻⁻1 असं येणार आहे. म्हणजे डायमेन्शन येणार आहे बघा M0 L0 T-1 बी करेक्ट आहे. नेक्स्ट बघा which one has dimensions different from the remaining 3. 4 दिलेले आहेत त्यातलं तिघाचं सारखं आहे असं कोणाचं डायमेन्शन या तिघापेक्षा वेगळं आहे? पॉवर आणि बाकीचे काय बघा वर्क, टॉर्क, एनर्जी. या तिघांचं सारखं आहे, पॉवरचं वेगळं. वर्क आणि एनर्जी तर सारखंच आहे. टॉर्क म्हणजे द एबिलिटी ऑफ फोर्स टू प्रोड्यूस रोटेशनल मोशन. ज्या फोर्समुळे बॉडीला गोल गती प्राप्त होणार आहे त्याला फोर्स न म्हणता टॉर्क असं म्हटलेलं आहे. त्याचं इक्वेशन आहे R×F. डिस्टन्स आणि फोर्स. त्याच्यामध्ये सुद्धा वर्कमध्ये सुद्धा वर्क म्हणजे फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. त्याचं डायमेन्शन एनर्जीचं आहे. म्हणजे उत्तर जे आहे ते ए करेक्ट आहे. नेक्स्ट बघा द एक्सप्रेशन M1 L2 T-2 रिप्रेझेंट्स M1 L2 T-2 रिप्रेझेंट्स कोणाचं डायमेन्शन आहे बघा? प्रेशरचं नाही, प्रेशरला L-1 आहे. त्यानंतर कायनेटिक एनर्जी ओके M1 L2 T-2. त्यानंतर मोमेंटम M1 L1 T-1 असं आहे. पॉवर म्हणजे वर्क अपॉन टाइम M1 L2 T-3 असं आहे. नेक्स्ट बघा द डायमेन्शन्स ऑफ ए फिजिकल क्वांटिटी x इन द इक्वेशन फोर्स इक्वल टू x अपॉन डेन्सिटी इज गिवन बाय. तुम्हाला इक्वेशन दिलेलं आहे फोर्स इक्वल टू x अपॉन डेन्सिटी म्हणजे रो. तर त्यातलं x डायमेन्शन x इक्वल टू फोर्स इंटू डेन्सिटी. डायमेन्शन ऑफ x इक्वल टू डायमेन्शन ऑफ फोर्स डायमेन्शन ऑफ डेन्सिटी. लिहिता येईल आपल्याला M1 L1 T-2 रो म्हणजे मास अपॉन व्हॉल्यूम M1 L- दोघांचा रिझल्ट लिहिता येईल आपल्याला या ठिकाणी M2 L-2 T-2 हा येते का बघा M2 L-2 T-2 सी करेक्ट आहे. नेक्स्ट बघा an athletic coach told his team that muscle times speed equals to power. Muscle times speed equal to power. What dimension does he view for muscle? बघा काय सांगितलेलं आहे या ठिकाणी मसल टाइम स्पीड इक्वल टू पॉवर. मसल M आणि V यांचं मल्टिप्लिकेशन M इक्वल टू P/V. याचे डायमेन्शन विचारलेले आहे. पॉवरचं डायमेन्शन बघा मसल टाइम स्पीड इक्वल टू पॉवर. पॉवरचे डायमेन्शन लिहिता आपल्याला M1 L2 T-3 डिवायडेड बाय V म्हणजे स्पीड आहे L1 T-1 असं आहे. मसलचे डायमेन्शन हे वरती येणार आहे M1 L बघा काय होणार आहे 1 2 वजा 1. हा वजा 1 आला की काय होणार आहे अधिक 1 होणार म्हणजे वजा 2 होणार. M1 L1 T-2 म्हणजे A करेक्ट आहे म्हणजे एनर्जी आहे. 1 2 L1 T-2 म्हणजे T-2 म्हणजे 1 2 L1 T-2 म्हणजे 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 T-2
नेक्स्ट वेव डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ वेव नंबर. वेव नंबर म्हणजे काय बघा, त्याला नोटेशन न्यू बार असं आहे. दॅट इज 1/λ. एका मीटर मध्ये वेवची जी संख्या आहे त्याला वेव नंबर असं म्हणायचं आहे. रिसिप्रोकल ऑफ वेवलेंथ एक्सप्रेस्ड इन मीटर. ती जी वेवलेंथ आहे मीटर मध्ये असताना त्याचा रिसिप्रोकल घेतल्यानंतर किती तुम्हाला संख्या मिळणार आहे वेवची, त्याला आपण वेव नंबर असं म्हणणार आहे. याचं डायमेन्शन काय, L1. ते वरती आलं की काय होणार, L-1. म्हणजे बी करेक्ट. M0 L-1 T0 असायला. नेक्स्ट बघा काय सांगितलेलं आहे. इफ P represents radiation pressure, C represents speed of light, and Q represents radiation energy striking a unit area per second, then non-zero integers x, y, and z such that P raised to x, Q raised to y, C raised to z is dimensionless are. बघा, P raised to x, Q raised to y, C raised to z डायमेन्शनलेस असायला पाहिजे, म्हणजे कॉन्स्टंट असायला पाहिजे. म्हणजे काय असायला पाहिजे, कॉन्स्टंट. डायमेन्शनलेस कॉन्स्टंट म्हणजे MLTच्या पॉवर 0 0 0. बघूया आपण कसं लिहिता येते. बघा, पी म्हणजे काय आहे, प्रेशर. प्रेशरचं डायमेन्शन लिहिता येईल आपल्याला M1 L-1 T-2 raised to x. Q म्हणजे काय आहे बघा, Q म्हणजे रेडिएशन एनर्जी स्ट्रायकिंग करंट एरिया पर मिनिट टाइम. सेकंड म्हणजे टाइम. म्हणजे एनर्जीचं डायमेन्शन आहे M1 L2 T-2 अपॉन एरिया असं म्हणले म्हणजे L2, टाइम असं म्हणले म्हणजे T1, आणि याचा सगळ्याचा घात आहे तो y असा आहे. आणि तिसरा फॅक्टर काय बघा, सी म्हणजे स्पीड ऑफ लाईट. म्हणजे L1 T-1 रेस टू z इक्वल टू डायमेन्शन काय ना M0 L0 T0. काय लिहिता येईल बघा, M रेस टू x येणार आहे, इथं काय येणार आहे बघा, y येणार आहे, x प्लस y येणार आहे. L रेस टू -x, हा 2 वरती आला की 0 होणार, म्हणजे इथं काय होणार आहे, प्लस झेड असं होणार आहे, प्लस झेड असं होणार आहे. तिसरा बघा, टी रेस्ट -2x, हा वरती आला की -3y, आणि हा -z इक्वल टू M0 L0 T0. आता आपल्याला यांच्या किमती अशा सिलेक्ट करायच्या आहेत की या व्हॅल्यूज काय यायला पाहिजेत, 0 यायला पाहिजेत. कशा पद्धतीने लिहिता येईल बघा, x प्लस वाय इक्वल टू काय येणार आहे, 0. -x प्लस झेड इक्वल टू काय येणार आहे, 0. -x प्लस झेड इक्वल टू आपल्याला 0 मिळणार आहे. -2x -3y -z इक्वल टू 0. याच्यावर काय लिहिलं बघा, x इक्वल टू झेड, म्हणजे x आणि झेड ची व्हॅल्यू सारखी आहे. कुठं आहे बघा, b आणि d ला आहे. x ची 1 आहे तर झेड ची सुद्धा 1 आहे, x ची 1 आहे तर झेड ची सुद्धा 1 आहे. आणि आता इथं काय लिहितात बघा, x इक्वल टू -y, म्हणजे x ची व्हॅल्यू 1, झेड ची व्हॅल्यू 1, मात्र y ची व्हॅल्यू -1 यायला पाहिजे. म्हणजे करेक्ट आन्सर बी. लक्षात येते का बघा, x इक्वल टू झेड आहे म्हणजे x आणि y झेड ची व्हॅल्यू सारखी कुठं आहे, बी आणि डी ला आहे. उत्तराकडे बघितलं तर काय लक्षात येते बघा, या इक्वेशन मध्ये काय लक्षात आलं, x इक्वल टू -y, म्हणजे x ची व्हॅल्यू आहे त्याच्या उलट व्हॅल्यू -1 व्हॅल्यू y ला असायला पाहिजे. बी करेक्ट आहे बघा. नेक्स्ट बघा, डायमेन्शन्स ऑफ टाइम इन पॉवर आर. पॉवरचे डायमेन्शन जे आहेत त्यातल्या टाइमची पॉवर, टाइम जे आहे त्याचं पॉवर म्हणजे घात किती असेल, काय आहे
m1 पॉवर म्हटल्यानंतर वर्क अपॉन टाइम L2 t मायनस. तुम्हाला टाइमची पॉवर विचारले t-3 म्हणजे सी करेक्ट आहे. नेक्स्ट बघा, इफ v velocity v acceleration a force are chosen as the fundamental quantity, then the dimensional formula of angular momentum in terms of VAF would be. angular momentum आपण सांगितलेलं आहे या अगोदर L असं आहे आणि त्यांनी काय सांगितलेलं आहे, v रेस टू x लिहिता येईल, a रेस टू y लिहिता येईल, f रेस टू z लिहिता येईल. अँग्युलर मोमेंटमचे डायमेन्शन लिहिता येतील आपल्याला के व्ही रेस टू एक्स, ए रेस टू वाय, एफ रेस टू झेड. एल मोमेंट ऑफ मोमेंटम म्हणजे अँग्युलर मोमेंटम म्हणजे डायमेन्शन काय येणार आहे, m1 L2 t मायनस m1 L2 t मायनस 2 mvr असा आहे. mvr असं डायमेन्शन आहे बघा. L म्हणजे आपल्याला इक्वेशन लिहिता आहे r इंटू पी आहे किंवा mvr असं आहे म्हणजे आपल्याला हे डायमेन्शन बघा -1 येणार. r चं डायमेन्शन आहे ते L1 आणि t म्हणजे मोमेंटमचं डायमेन्शन आहे m1 L1 t मायनस 1 म्हणजे m1 L2 t मायनस 1 हे अँग्युलर मोमेंटमचं डायमेन्शन. के ला काय डायमेन्शन आहे, व्ही म्हणजे तुम्हाला वेलॉसिटी म्हटलेला आहे L1 t मायनस 1 रेस टू एक्स येणार. ए म्हणजे काय सांगितलेलं आहे बघा, ऍक्सलरेशनचं डायमेन्शन लिहिता येईल आपल्याला L1 t मायनस 2 L1 t मायनस 2 रेस टू वाय. एफ म्हणजे फोर्स सांगितलेला आहे, बरोबर आहे का बघा. फोर्स म्हणजे m1 L1 t मायनस 2 रेस टू झेड असं. आणि आता बघा m1 L2 t मायनस 1 इक्वल टू L ची पॉवर काय ते बघा, m ची किती आहे लिहिता आपल्याला mz असं आहे. L बघा x प्लस y प्लस z असं आहे. t बघा -x -2y -2z असं आहे. इक्वेट करणार आपण z बघा m ची पॉवर z इक्वल टू 1 प्लस y प्लस z इक्वल टू 2 असं रिलेशन आहे. आणि -x -2y -2z इक्वल टू -1 म्हणजे हे काढून टाकले की सगळ्यात आपल्याला x प्लस 2y प्लस 2z इक्वल टू 1 असं लिहिता येईल. आता इथं काय लिहिता येईल बघा, z ची व्हॅल्यू 1 टाकली की x प्लस y इक्वल टू आपल्याला 1 मिळेल. इथं z ची व्हॅल्यू 1 ट्रान्सफर केला की 2 मायनस 1 म्हणजे 1 येणार आहे, x प्लस y इक्वल टू 1 असं मिळणार आहे. आणि आता पुन्हा इथं z ची व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट केली, x प्लस 2y प्लस 2 इक्वल टू 1 म्हणजे x प्लस 2y इक्वल टू -1 मिळणार आहे, -1 मिळणार आहे. आणि आता याच्यावरून आपल्याला व्हॅल्यू कॅल्क्युलेट करता येतील बघा. काय ते बघा, दोन इक्वेशन x प्लस y इक्वल टू 1, x प्लस 2y इक्वल टू -1. आणि या दोघांची समजा मी वजाबाकी केली तर काय येणार बघा, दोघांची वजाबाकी मायनस मायनस हे मायनस, x मायनस x 0 येणार, y मायनस 2y म्हणजे -y येणार. आणि हे काय येणार बघा, 1 मायनस -1 म्हणजे 2 येणार, y इक्वल टू -2 येणार. बरोबर आहे. z ची व्हॅल्यू 1, y ची व्हॅल्यू -2, तर x ची व्हॅल्यू काढायची आहे. आता y ची व्हॅल्यू जर x प्लस y इक्वल टू आपल्याकडे इक्वेशन आहे 1 x -2 इक्वल टू 1 म्हणजे x इक्वल टू 3. आणि आता आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट करणार बघा काय आहे, की त्यांनी दिलेल्या रिलेशन मध्ये आपल्याला व्हॅल्यूज बघा काय लिहिता येतील. पहिल्या याच्यामध्ये आपल्याला v रेस टू x होता म्हणजे v रेस टू 3 मिळणार. त्यानंतर a रेस टू y होता, a रेस टू y म्हणजे
y ची व्हॅल्यू -2 आहे आणि f रेस टू z होतं, z ची व्हॅल्यू बघा 1 आहे, म्हणजे f1 मिळणार, म्हणजे आपल्याला रिलेशन मिळणार बघा f v रेस टू 3 a रेस टू -2 म्हणजे आपल्याला बी आन्सर करेक्ट मिळणार आहे. येते का लक्षात? बघा बी आन्सर करेक्ट मिळणार आहे. नेक्स्ट बघा the force F on a sphere of radius A moving in a medium with velocity v is given by F equal to 6 pi eta r v असं दिलेलं आहे. The dimensions of eta, eta ची डायमेन्शन, eta इक्वल टू लिहायचं असेल तर F upon 6 pi r v असं लिहिता येईल. डायमेन्शन ऑफ eta लिहायचं असेल तर डायमेन्शन ऑफ F 6 पाय कॉन्स्टंट आहे, त्याला काही डायमेन्शन येणार नाही. डायमेन्शन ऑफ व्ही, डायमेन्शन ऑफ आर, एफचं डायमेन्शन m1 l1 t -2, आर म्हणजे रेडियस आहे, बरोबर आहे का? बघा ए दिलेला आहे, तरी रेडियस आर किंवा ए असं आपल्याला घेता येणार आहे. ए रेडियसचं डायमेन्शन l1, व्ही म्हणजे वेलॉसिटी l1 t -1, डायमेन्शन्स ऑफ eta इक्वल टू हा L1 हा 1 2 वरती गेला की काय होणार आहे बघा, m ची काय बदलत नाही, 1 आणि 1 2 वरती गेला की -2 म्हणजे 1 -2 म्हणजे -1, हा -1 वरती गेला की -2 + 1 म्हणजे -1. ईटाचे डायमेन्शन मिळाले बघा. नेक्स्ट आहे बघा, टू क्वांटिटीज A and B have different dimensions which mathematical operation given below is physically meaningful. बघा वेगवेगळ्या डायमेन्शनचे दोन क्वांटिटी A आणि B आहेत, तर खाली तुम्हाला जे काही रिलेशन्स दिलेले आहेत कुठलं अर्थपूर्ण रिलेशन असेल असं विचारलेलं आहे. पहिलं A/B आहे, दुसरं A+B आहे, तिसरं A-B आहे आणि चौथं नन असं म्हटलेलं आहे. सारख्या क्वांटिटीची बेरीज वजाबाकी करता येते जर हे डायमेन्शन वेगळे आहेत तर या क्वांटिटी वेगळ्या आहेत, म्हणजे त्यांची बेरीज वजाबाकी करता येणार नाही, म्हणजे गुणाकार भागाकार करता येणार. त्यातलं डिव्हिजनचं दिलेलं आहे, म्हणजे करेक्ट आन्सर A/B असेल. नेक्स्ट बघा, गिवन दॅट v इज द स्पीड, r is the radius, g is the acceleration due to gravity, which of the following is dimensionless? खाली रिलेशन दिलेले आहेत, कुठलं डायमेन्शन लेस आहे? पहिलं रिलेशन आहे v²/r. बघूया आपण. v² l1 t -1 raised to 2 अपॉन l1 g चं डायमेन्शन l1 t -2. जर आपण सोडवलं v²/rg, पहिलीच टर्म आहे, त्याचं काय येणार बघा l2 t -2, खाली काय येणार l2 t -2. उत्तर मिळालं आपल्याला, हे काय येणार आहे 0 0, म्हणजे डायमेन्शनलेस. v²/rg इज अ डायमेन्शनलेस. पुढे आपल्याला काय व्हेरीफाय करायची गरज नाही. नेक्स्ट बघा, ए फोर्स F is given by, तुम्हाला फोर्सचं रिलेशन दिलेलं आहे, F इक्वल टू AT + BT², where T is time. What are the dimensions of A and B? साधे प्रिन्सिपल, सारख्या क्वांटिटीची बेरीज वजाबाकी होणार. हा फोर्स आहे, म्हणजे AT सुद्धा फोर्स आणि BT² सुद्धा फोर्सच असणार. म्हणजे डायमेन्शन ऑफ F घ्यायचं असेल तर डायमेन्शन ऑफ A आणि डायमेन्शन ऑफ T घ्यायला पाहिजे. म्हणजे डायमेन्शन ऑफ A इक्वल टू डायमेन्शन ऑफ F अपॉन डायमेन्शन ऑफ T लिहिणार. F चं डायमेन्शन m1 l1 t -2 डिवाइडेड बाय t1, म्हणजे आपल्याला डायमेन्शन मिळणार बघा m1 l1 t -3. कुठं आहे बघा m1 l1 t -3, A ला आहे, B ला आहे
आता पुन्हा आपल्याला दुसरं काढायला पाहिजे बीचं डायमेन्शन. बीचं डायमेन्शन काय आलं तर बघा, डायमेन्शन ऑफ एफ अपॉन हे टी स्क्वेअर आलं की डायमेन्शन ऑफ टी स्क्वेअर असं आहे. एफचं डायमेन्शन m1 L1 t-2, टी स्क्वेअरचं डायमेन्शन t2 आणि हे वरती आलं की काय होणार आहे बघा m1 L1 t-4. आता टीचं -4 कुठं आहे बघा, बी ला आहे, म्हणजे करेक्ट आन्सर बी. करेक्ट आन्सर बी. नेक्स्ट बघा, इफ द स्पीड ऑफ काय सांगितले बघा, इफ द स्पीड ऑफ लाइट c, acceleration due to gravity g and pressure p are taken as fundamental quantities, then the dimension of gravitational constant is. Dimension of gravitational constant is म्हणजे काय लिहितात आपल्याला, g इक्वल टू c रेस टू x, त्यानंतर g रेस टू y आणि p रेस टू z लिहितात. ह्या फंडामेंटल क्वांटिटीज आहेत. जी म्हणजे कॉन्स्टंट ऑफ ग्रॅव्हिटेशन, त्याचं रिलेशन आहे आपल्याला न्यूटनच्या लॉचा विचार केला, gm1 m2 बाय r स्क्वेअर असं आहे, g इक्वल टू fr स्क्वेअर बाय m1 m2 असं आहे. त्याच्यावर त्याचं डायमेन्शन लिहिता येईल बघा आपल्याला m-1, फोर्स 1 आहे, खाली मास 2 आहे, त्यामुळे वरती आला की वजा 1. त्यानंतर L3 येणार आणि t-2 येणार आहे, इक्वल टू c म्हणजे लाईटचा स्पीड आहे, L1 t-1 रेस टू x. त्यानंतर g म्हणजे ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे, त्याचं डायमेन्शन लिहिता येईल आपल्याला L1 t-2 रेस टू y असं लिहिता येईल. त्यानंतर आहे p म्हणजे काय दिलेलं आहे तुम्हाला बघा, प्रेशर आहे, म्हणजे m1 L-1 t-2 रेस टू z. काय लिहिता येईल बघा, m-1 L3 t-2 इक्वल टू L रेस टू x, इथं y आहे, इथं मायनस z आहे, म्हणजे L रेस टू x प्लस y मायनस z लिहित आहे. त्यानंतर m ची पॉवर आहे ती 1 आहे, t ची पॉवर बघा -x -2y -2z असेल. इक्वेट करणार, m ची पॉवर इथं 1 आहे, इथं -1 आहे, इथं पॉवर 1 नाही लिहिणार आपण, काय लिहिणार बघा z असं लिहिणार, म्हणजे z ची व्हॅल्यू काय येणार -1. त्यानंतर x प्लस y मायनस z इक्वल टू l ची पॉवर 3 लिहिता येईल. x प्लस y ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली की 1 इक्वल टू 3 म्हणजे x प्लस y इक्वल टू 2 लिहिता येईल. त्यानंतर -2x -2y -2z इक्वल टू -2 आहे, सगळंच काढून टाकायचं, मायनस साइन काय येणार बघा, x प्लस 2y प्लस 2z इक्वल टू 2 लिहिता येईल. आणि आता यातला x ची z ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली आपण तर काय येणार बघा, x प्लस 2y -2 इक्वल टू 2 म्हणजे x प्लस 2y इक्वल टू 4. आणि आता याच्यावरून आपल्याला x आणि y ची व्हॅल्यू काढता येईल बघा. दोघांची वजाबाकी केली तर काय येणार बघा, x प्लस y इक्वल टू 2, x प्लस 2y इक्वल टू 4. दोघांची वजाबाकी केली आपण, समजा -x -2y -4 केला तर काय येणार आहे, हे 0 होणार, y -2y म्हणजे -y असं येणार, 2 -4 म्हणजे -2 येणार, म्हणजे y इक्वल टू 2 मिळणार. z मिळाला -1, y इक्वल टू 2 मिळाला. आणि आपल्याला याच्यामध्ये सबस्टिट्यूट केला तर x ची पॉवर काय, x ची किंमत काय ते बघा, x प्लस 2 इक्वल टू x प्लस y इक्वल टू 2 आहे, म्हणजे x प्लस 2 इक्वल टू 2 म्हणजे x इक्वल टू 0 मिळणार आहे. म्हणजे काय येणार बघा आपल्याला या ठिकाणी, या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायच्या आहेत आपल्याला. बघा काय लिहिता आपल्याला, डायमेन्शन ऑफ g इक्वल टू काय येणार, c
रेस्ट आपल्याला काय विचारले तरी डायमेन्शन्स विचारलेले आहे. सी रेस टू काय होतं एक्स ची व्हॅल्यू काय आली 0. त्यानंतर दुसरं आहे बघा जी रेस टू वाय ची व्हॅल्यू किती आली बघा 2 जी रेस टू 2. आणि काय आलेलं आहे बघा आणि पी रेस टू झेड पी ची व्हॅल्यू किती आलेली आहे झेड ची व्हॅल्यू किती आलेली आहे बघा झेड ची व्हॅल्यू -1 आहे का कुठं बघा C0 G2 P-1 बी करेक्ट आहे. काय आहे बी करेक्ट आहे. नेक्स्ट बघा if the time period t of vibration of liquid drop depends on the surface tension S, radius R of the drop and density rho of the liquid, then the expression for त्यानंतरचं एक्सप्रेशन विचारलेलं आहे. टी चं इक्वेशन काय असेल. युजेस ऑफ डायमेन्शन मधला तिसरा यूज जो होता तो इथं वापरणार आहे आपण. काय आहे बघा टाइम इक्वल टू कॉन्स्टंट इनटू सरफेस टेंशन S रेस टू x, रेडियस R रेस टू y, डेंसिटी रेस टू z, डायमेंशन ऑफ t इक्वल टू डायमेंशन ऑफ S रेस टू x, R रेस टू y, रो रेस टू z. डायमेन्शन ऑफ t म्हणजे t रेस टू 1 येणार आहे. सरफेस टेन्शन म्हणजे फोर्स अपॉन लेंथ. सरफेस टेन्शन म्हणजे काय फोर्स अपॉन लेंथ. म्हणजे डायमेन्शन काय येणार बघा m1 l0 t-2 येणार रेस टू x. r म्हणजे रेडियस आहे l1 रेस टू y. रो म्हणजे डेन्सिटी आहे मास अपॉन व्हॉल्यूम m1 l-3 रेस टू z. t1 इक्वल टू काय लिहिता येईल बघा m ची पॉवर x आणि तिथं झेड आहे एक्स प्लस झेड. एल ची पॉवर इथं 0 आहे y -3z आणि टी ची पॉवर -2x कुठं काही नाही. म्हणजे आपल्याला काय लिहिता येईल बघा -2x इक्वल टू 1 म्हणजे x इक्वल टू -12. x प्लस झेड इक्वल टू दिलेलं काही नाही लेफ्ट साईडला म्हणजे 0. x -12 इक्वल टू 0 नाही. तुम्हाला x ची व्हॅल्यू दिलेली आहे -12 प्लस झेड इक्वल टू 0 म्हणजे झेड इक्वल टू हाफ. आणि आता y ची किंमत बघा y -3z -2x इक्वल टू नाही काय दिलेलं आहे एल ची पॉवर आहे y -3z काही नाही लेफ्ट साईडला म्हणजे 0. आता z ची व्हॅल्यू आहे हाफ. सबस्टिट्यूट करणार 3/2 इक्वल टू 0 y इक्वल टू आपल्याला 3/2 असं मिळेल. आणि या व्हॅल्यूज आता आपण सबस्टिट्यूट केल्या की आपल्याला उत्तर काय मिळणार आहे बघा. या ठिकाणी आपण सबस्टिट्यूट करूया. केचा त्यांनी ठेवलेला आहे तसं S रेस टू x किती आहे -12 आहे. x रेस टू R किती आहे बघा R ची पॉवर y आहे y म्हणजे 3/2 असं आहे. आणि रो रेस टू z म्हणजे किती आहे हाफ. t इक्वल टू हे काय करता येईल बघा आपल्याला R रेस टू 3/2 रो अपॉन इथं s रो अपॉन s हे खाली आणलं की पॉझिटिव्ह येणार आहे असं होणार आहे. आणि आता पुन्हा आणि थोडं सिम्प्लिफाय करणार आपण काय येते बघा R रेस टू 3/2 R ला आपण ट्रान्सफर करणार के रूट ऑफ काय येणार बघा रो r³ अपॉन s आहे का बघा रो r³ अपॉन s म्हणजे एक